देवगड हापूसच्या नावावर कर्नाटक आंबे विकल्याचा आरोप करत देवगडमधील बागायतदारांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावरचे कर्नाटक आंब्याचे स्टॉल्स उद्ध्वस्त केले। गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी आंबे रस्त्यावर फेकले। कारवाई न झाल्यास कर्नाटकचे सर्व स्टॉल उद्ध्वस्त करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे। देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला हापूसच्या नावानं बाहेरचे आंबे विकले जातात, पण स्थानिकांवरच अन्न प्रशासन कारवाई करते असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाहेरचा आंबा कोकणातला म्हणून लेबल लावून राजरोसपणानं विकला जात होता आणि ते शेतकऱ्यांनी पकडलेला आहे। बाहेरचा आंबा राजरोसपणानं इथं विकले जात असताना माझ्यासारखा माणूस बाहेरचा कोकणाची बाजू मांडतो म्हणून मला नावं ठेवण्यापेक्षा हे तुमच्या बुडाखाली काय जळाले ते बघा, त्याबद्दल आवाज उठवा, तिथं मर्दमुखी दाखवा, एवढंच माझं कोकणातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगणं।